अरे दामाजी, बरं झालं आलास. केदार भाऊ, हा. लय दिवसांनी याद केलं दामाजीला. हो, पण तू आलास, माझी काळजी मिटली. बोला, बऱ्हाणपूरला जायचं का बिजापूरला? अरे नाही रे, आताची कामगिरी ही फार वेगळी आहे. कामगिरी चोख बजावली जाईल. बोला, कामगिरी सांगा. पाणी नाकाच्या वर चाललंय दामाजी, आता सहन होत नाहीये. नाव सांगा, आजच बंदोबस्त करतो. गोदावरी, माझी बायको, तिला पळवून न्यायची. केदार भाऊ, हो, आज पाव तर कैक बघितलं, पण स्वतःची बायकोला पळून नेणारे तुम्हीच पहिलं. दामाजी, मला एका दगडात 2 पक्षी मारायचे आहेत. म्हणजे तर ते काय आहे तुला नंतर उलगडून सांगतो. आता एक गोष्ट लक्षात ठेव, मला रोजची माणसं हवी आहेत. काम जिकरीचं आहे दामाजी, मला गफलत चालणार नाही. अहो, हे काय सांगायचं झालं का? आणखीन एक, गोदावरीला पळवून नेल्यानंतर त्याचा आळ युवराजांवर आला पाहिजे, असं काही करायचं. युवराजांवर एवढा मोठा हात घालायचा? पण ते कसं जमणार? समय येईल. हा शेला धुवून वाळवून खडी करून ठेवला होता. आता जिथून तू गोदावरीला पळवशील त्या ठिकाणी हा शेला टाकायचा. पुढचं मी बघतो. घे. पण युवराज तर देव माणूस आहे. ते मला पण माहिती आहे रे, पण गोदावरीने तोंड उघडलं तर मग आणि एवढा चांगला हुशार युवराज आपल्याला हवाय कशाला? आपल्या सारखांचा धंदा बंद होणार नाही का? पण काय बी म्हणा, ते देव माणूस आहे. ते देव माणूस आहेत रे, पण याच्या पुढे आपला देव कोणी बी नाही. दामाजी, आता अपमानाचा बदला घ्यायची वेळ आली. ज्योत्याची शिकार जंजिऱ्याकडे मोगलांची छुपी रसद निघाली. या रसदीची लांडगे तोड करायची, रसद तोडायची आणि आबासाहेबांची शाबासकी मिळवायची. कडाखाली जा, सरदार विठोजी चव्हाण आणि सरदार बाबाजी ढमढेऱ्यांना तातडीची फौज तयार ठेवायला सांग. जी, पर कितीची फौज? 2000ची फौज. फौजेला जिन कसून तयार राहायला सांगा. आम्ही आलोच. होय जी. युवराज, एवढ्या तातडीने कुठे निघाला? महत्वाच्या मोहिमेवर निघालोय. मोहिमेवर? अचानक? हो, अचानक. पण काल तर तुम्ही काहीच वाच्यता दिली नाही, आजही बोलला नाही. येसू एवढ्यात निरोप आलाय. पण मोहीम रात्रीची. येसू, आता जास्त काही विचारत बसू नका. आम्हाला तातडीने निघावं लागेल. उशीर केला तर आमचा बेत फसेल. युवराज, तुम्ही जा मोहिमेवर, आम्हीही आमच्या मोहिमेवर जातो. येऊ भेटून गोदावरीला. येसू, जे काही निर्णय घ्यायचे ते तुमच्या अखत्यारीत घ्या, आमचं काहीच म्हणणं नाही. पण गोदावरी तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणत होती, पण केदारजींनी तिला सांगू दिलं नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी अडचण असेल. अडचणी तर नक्कीच आहे. आम्हाला वाटतं स्त्री मदतीची याचना करते आणि आपण पाठ फिरवावी. नाही पटत आम्हाला. मग करा मदत येसू, पण आत्ता आम्हाला इजाजत द्या. आम्हाला तातडीनं जावं लागेल. ठीक आहे, लवकर या, यशवंत होऊन या. तुम्ही याल तेव्हा औक्षणासाठी आम्ही दरवाजात उभे असू.
सांगितल्याप्रमाणे काम केलंस? जी. माणसं विश्वासू आहेत ना? भंडारा हातात घेऊन शपथ घेतली आहे. आता जीव गेला तरी चालेल, पण वचन पूर्ण करणार. शाबास. मग दामाजी गोदावरीला आजच उचलायची. उचलतो की, पण कुठून उचलायची, कशी उचलायची ते तरी सांगा. अहो, सुरनिसांचं घर आहे, राबता असतो, मावळं पण असतील. काम अवघड आहे, पण जोखीम घ्यायची. घेतली, फक्त जागा आणि वेळ सांगा. हे बघ दामाजी, गोदावरी दिवसातून 3 वेळा एकटी असते. तिची पूजा वगैरे झाल्यानंतर झाडांना पाणी घालायला येते. आपण तेव्हाच डाव साधायचा. ए गणू, आलो आलो. सकाळपासून गुरांना चारा घातलेला नाहीये. किती वेळा एक काम सांगायचं? जा बरं, चारा घाल. जी. दामाजी, असं कसं झालं? झालं खरं, पण तिथं तिची आई आली. बरं ठीक आहे, आता दुसरी संधी. गोदावरी तुळशीला दिवा लावण्यासाठी येते, त्यावेळेस तिला उचला. काय? जी मालक. कुठेतरी काहीतरी गोम नक्कीच आहे, आणि तीच गोम गोदावरीला सांगायची, पण ती सांगू शकत नाही. सुनबाई, कुठे निघालात? गोदावरीला भेटायला. नका जाऊ, मातोश्री जायलाच पाहिजे. तिला भेटणं गरजेचं आहे. महाराजांना येऊ द्या, ते आले की सगळं सुरळीत होईल. तेवढा वेळ नसेल तिच्याकडे. म्हणजे तिला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे, पण तिला ते सांगू दिलं जात नाही. मातोश्री, तिच्या डोळ्यात भीती आहे, घाबरली आहे ती. त्यातूनही ती युवराजांना सांगणार होती, पण केदारजींनी तिला काहीच सांगू दिलं नाही. काय सांगायचं असेल तिला, तेच विचारायला आम्ही चाललोय. पण मातोश्री, येसुबाई म्हणून नाही, कुलमुक्त्यार म्हणून निघालोय. युवराजांचं काय म्हणणं आहे? ते म्हणाले, गोदावरीचा मामला हा तिच्या घरातला विषय आहे, त्यांनी तो आपापसात मिटवावा, आणि त्यांच्यासाठी हा विषय कधीच संपलाय. आणि केदारजीने जो आरोप केला होता गोदावरीला पळवून नेल्याचा, तो निखालच खोटा आहे. मातोश्री, ज्योत्याजींनी आम्हाला सगळा खुलासा दिलाय. उलट युवराजांनी तिचा जीवच वाचवलाय. ज्योत्याजी होता बरोबर? नाही, रायप्पा होते. मातोश्री, ती ऐकतच नव्हती. युवराजांनी समजूत घालून तिला माघारी आणले.
यामागे मोठं रहस्य दडलंय असं वाटतंय आम्हाला. नीटपणे शोधायला पाहिजे. जा, पण माघारी लवकर या. जी. आली असेल. तुळशी पुढे दिवा लावायची वेळ झाली आहे. आली असेल. आपली माणसं जाऊन बसलेत तिथं. आज तिला कोणी वाचवू शकणार नाही. आज काम तमाम होणार. तुलसी श्री सखी शुभे पापहारिणी पुण्यदे नमस्ते नारदनुते नारायणी मनप्रिये. गोदावरी, गोदा, काय ग? बघितलंस का कोणाला ते? कोण? अगं बाई, युवराजनी तुम्ही? अरे खरं युवराजनी. अरे झाला का येळकोट, म्हणजे सोबत ते पथक बी असेल. तर चल माघारी गाड्या. अरे चल निघाला. काही निरोप नाही, सांगावा नाही. मी सामोरी आले असते 4 पावलं. गडबड करू नकोस. आम्ही सहजच आलो. तुम्ही आलात हेच खूप. तुमची पावलं आमच्या घराला लागली. तुला भेटावं. काल गडावर आलीस पण भेटली नाहीस, म्हणून आलो. माझं भाग्य. तुमचा जीव तुटतो माझ्यासाठी. गोदा, हा? गुळ पाणी घेऊन ये जा. हो, गुळपाणीही आणते. आणि आज मी तुमचे पाय धुणार आहे, त्याची तयारीही करते. आलेच. आपण का तसदी घेतलीत? आम्ही आलो असतो. आम्ही गोदावरीला भेटायला आलो. काल तिला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं, पण घाई गडबडीत राहून गेलं. आणि युवराजनी, पाया पडते मी तुमच्या, पण हा विषय थांबवा. गोदावरीशी कोणताही विषय बोलू नका. अहो, पण काल ती ज्या प्रकारे युवराजांशी बोलत होती त्यावरून ती संकटात आहे. काय मनावर घेताय तिचं? अहो, नवरा बायकोतली भांडणं. नवऱ्याशी जमत नाही म्हणून कसंही वागावं असं नाही ना. आणि शेवटी काय, नांदावं लागणारच. मग कशाला या गोष्टी चव्हाट्यावर घेऊन यायच्या? तुमचंही खरंय. काल परवा काळदरीकडे निघून गेली. लागली तेवढी तोंडाला काळोखी खूप झाली. आता मी ठरवलंय हा विषय थांबवायचा. उद्या मी तिला सोडायला जाईन म्हणते. असं? आणि तुम्ही यात पडू नका. विषय वाढतो. जावई बापू भडकतात आणि पोरीचा संसार. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण कितीही झालं तरी आम्ही चाकर, तुम्ही मालक. आमचं आम्ही बघतो.
पदर पसरते मी. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर मग निघतो आम्ही. गोदावरीला सांगा. अगं बाई, पहिल्यांदाच आलायत, ओटी तरी भरते. नाही, पुन्हा येतो. असं कसं? थांबा, कुंकू तरी लेऊन जा, दिवे लागण्याची वेळ आहे. येतो. आई, टाका त्या फरशा खाली आणि हातात बांगड्या बऱ्या बांगड्या. एवढंसं काम सांगितलं ते तुमच्यानी होईना हो. मालक, सुरनिसांचा वाडा आहे, जाता येतं माणूस असतं, आणि या खेपेला तर युवराजनी झाल्या. आमच्या नशिबी पण काय बायको आली आहे. युवराज काय, युवराजनी काय, आणि त्यात तुम्ही एवढंस काम सांगितलं तर शेपूट घालून पळून आलात. दामाजी, आता शेवटची संधी, आणि ती कशीही करून साधायची. गोदावरी तिच्या दालनात रात्री एकटीच असते. झोपण्यापूर्वी ती तिचा आवडता ग्रंथ वाचत असते, बुद्धभूषण. संबोधनं संकथनं संप्रीतिश्च परस्परं ज्ञातयस्तारयन्तीह ज्ञातयो मज्जयन्ति च. धनवृद्धान् गुणैर्हीनान् धृतराष्ट्र विवर्जय. ज्ञायेत वर्धनीयास्तैर्य इच्छन्त्यात्मनः परम्. काहीतरी गडबड दिसते, चला लवकर. आई, बाबा, वाचवा, वाचवा मला, सोडा, सोडा मला. दरवाजा दरवाजा कोणीतरी बंद केलाय बाहेरून. जाय बाबू, जाय बाबू, जाय बाबू, दरवाजा उघडा.